हाय मंडळी, नमस्ते. आता इकडे बनवत आहे मी शेवची भाजी. त्यासाठी प्रथम घेतलेली कढईमध्ये तेल छान गरम झाले की त्यामध्ये टाकणार आहे कांदा. कांद्याचं प्रमाणही जास्त घेतलेलं आहे. 2 कांदे मोठे घेतले होते आणि कढीपत्ता. मस्त असे मिक्स करून घेऊया. तर आम्ही थोडंसं मीठ ॲड केले होते कांदा पटकन लालसर होण्यासाठी. आता लाल तिखट ॲड करते. घरी केलेलं असतं, वर्षभर टिकतं ते लाल तिखट. बघा, मस्त लाल मसाला ॲड केला. त्यानंतर मी हळद. मस्त अशी तरीही आलेली आहे. आता थोडंसं पाणी, कारण ती भाजी सुक्की होते. आणि बघा, अचानक आपल्याला सुचत नाही कोणती भाजी बनवायची. हा रोज पडलेला प्रश्न असतो. तेव्हा आपल्याकडे शेव वगैरे भावनगरी असेल तर आपण ही भाजी बनवू शकतो. बघा, पाणी ॲड केल्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवलं. थोडासा कांदा लसूण मसाला ॲड केलेला होता. बघा, मस्त परत मिक्स करते आणि त्यामध्ये भावनगरी मी ॲड करणार आहे. भावनगरी शेवची भाजी वगैरे आपण बनवू शकतो. बघा, मस्त अशी मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी भरून पुन्हा झाकण करते आणि ही गरमागरम खायलाच मजा येते. बघा, नंतर ही सुक्की भाजी होते. मस्त अशी भावनगरीची भाजी झालेली, शेवची भाजी तयार आहे. आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर. बघा, मस्त अशी भावनगरीची भाजी, शेवची भाजी तयार. आणि भाकरीबरोबर भाकरी मस्त अशी डिश